नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण आपल्या पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये कुठले भौगोलिक बदल होतात, पृथ्वीच्या अंतर्भागात, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वाऱ्याचा, वादळाचा, तापमानाचा, हवेच्या दाबाचा पृथ्वीवर काय परिणाम होतो, समुद्राच्या लाटा असतील, भरती, ओहटी किंवा व्होल्कॅनोज, अर्थक्वेक, या सगळ्या गोष्टीच्या पृथ्वीच्या आकारावर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक विशिष्ट असा परिणाम होतो। आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही बदल पण होतात, ते ह्या सगळ्या कारणामुळेच होतात। आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते होणारे जे बदल आहेत ते संथ असतात, त्याची स्पीड कमी असते का ते एकदम क्विक होतात? तर ते दोन्ही होतात। कारण का तापमानाचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील परिणाम दिसण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, पण जर भूकंपाचा परिणाम बघायचा असेल तर एक 30-40 सेकंदामध्ये तो सुद्धा अगदी नंदनवन असलेलं एखादं ठिकाण स्मशानभूमीसारख्या इतक्या दुर्दैवी वातावरणामध्ये किंवा इतक्या दुर्दैवी विचित्र असं चित्रामध्ये रूपांतरित होऊ शकतं। हे काही संथ बदल आहेत, काही क्विक बदल आहेत। यामुळं ह्या माहिती घेण्याचा किंवा ह्या पृथ्वीच्या संदर्भातला विचार करण्याचा आज आपला उतारा आहे आणि तो उतारा आपल्याला अभ्यासायचा। अगोदर उताराचं वाचन करून घेऊया, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने संतपणे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला वाचन करून घ्यायचे आहे। बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत बदल होत असतात। आज जे पाण्याखाली आहे ते पुष्कळ वर्षापूर्वी कदाचित समुद्राच्या वर होते। समुद्री शिंपले जे एकेकाळी पाण्याखाली होते आता खूप उंचीवरच्या जमिनीवर सापडतात। हिमालयाच्या अनेक शिखरापाशी आपल्याला अशा प्रकारचे दगड आढळतात की जे समुद्राच्या तळाशी वसलेल्या वस्तूचे बनतात। याचा अर्थ हिमालय कधी काळी समुद्राच्या तळाशी होता। अनेक गोष्टी पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल घडवून आणत असतात। नद्या माती वाहून नेतात आणि खडक झिजवतात। वारे मोकळी रेती आणि धूळ वाहून नेतात। कधी कधी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एखादा भाग हळूहळू वर जातो किंवा सावकाश खाली जातो। या गोष्टी बहुतेक वेळा चालूच असतात आणि अत्यंत संथपणे पृथ्वीचा पृष्ठभाग बदलतात। पण कधी कधी जेव्हा भूकंप होतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागात आकस्मिक बदल, आकस्मिक म्हणजे क्विक, अगदी लवकर। आता हे झालं उताराचं वाचन। आता समजून घेऊ उतारा। बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत बदल होत असतात। मी सांगितलं तुम्हाला तापमानाचा, हवेचा, समुद्र सपाटी अंतर्गत किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या वाऱ्यांचा, या सगळ्या गोष्टीचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारा परिणाम आहे आणि होतो। आज जे पाण्याखाली आहे ते पुष्कळ वर्षापूर्वी कदाचित समुद्राच्या वर होते, पण ते कशामुळे वर आले? व्होल्कॅनोज। आज जे समुद्राच्या खाली आहे, आज जे पाण्याखाली आहे, कदाचित ते अगोदर जमिनीच्या वरती होते आणि ते वर कशामुळे आले असतात? व्होल्कॅनोज म्हणून। बघा, समुद्री शिंपले जे एकेकाळी पाण्याखाली होते आता ते खूप उंचीवरच्या जमिनीवर सापडतात। बघा, समुद्रामध्ये जे शिंपले सापडतात का नाही ते पाण्याखाली सापडतात, पण आता जर आपण बघितलं तर एखाद्या पर्वताच्या शिखरावर ते आपल्याला शिंपले सापडतात। याचा अर्थ काय? म्हणजे पर्वताचं जे शिखर आहे ते एखाद्या काळी, एखाद्या वेळी पाण्याखाली असण्याची शक्यता आहे आणि व्होल्कॅनोच्या वेळी पाण्याखालचा तो जो जमिनीचा पृष्ठभाग आहे तो वर आलेला असणार आहे। ते तुम्ही हे बघितलं का व्हिडिओ? व्होल्कॅनोज, लावा, रस कसा बाहेर येतोय, सर आहेत बघा ते युट्यूब वरती। आणि महत्व आहे बघा, हे रेन चेंजेस होतं, त्यामुळे व्होल्कॅनोज असतात, सुनामी असतात। हे बघा, व्होल्कॅनो याच्यामुळे असं वर येतात। व्होल्कॅनोज मुळे काय होतं? मॅग्मा आणि लावा हा खडकांचा जो भाग आहे तो अगदी तप्तरच पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन उंच उंच शिखर आणि डोंगर तयार होतात। मग असे व्होल्कॅनोज समुद्रात पण होत असतात आणि समुद्राच्या तळाशी असलेलं एखादा जमिनीचा भाग त्याचे शिखर होईपर्यंत ते इतकं वर येतात। म्हणजे असे बदल होतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर।
हिमालयाच्या अनेक शिखरापाशी आपल्याला अशा प्रकारचे दगड आढळतात की जे समुद्राच्या तळाशी वसलेल्या वस्तूचे बनतात। याचा अर्थ हिमालय कधी काळी समुद्राच्या तळाशी होता। म्हणजे हे आपण अंदाज बांधतोय हिमालयाच्या। आता हिमालय हे शिखर खूप उंच आहे, भारतातलं सर्वात मोठं कळसुबाई आहे। तर हिमालयाच्या वेगवेगळ्या शिखरावर आपल्याला असे काही दगड आढळतात जे की कधी काळी ते समुद्राच्या तळाशी होते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हिमालय हा समुद्रातून वर आलेला आहे। आता बघा, भारताचा नकाशा जर तुम्ही बघितला तर भारताच्या तीनही दिशेला, पश्चिम, पूर्व, दक्षिण दिशेला हिंदी महासागर आहे, पश्चिम दिशेला अरेबियन सी, अरबी समुद्र, आणि पूर्व दिशेला काय, बंगालचा उपसागर। म्हणजे भारताचा दक्षिण भाग पूर्ण समुद्रात आहे, फक्त उत्तर भाग पर्वताचा। म्हणजे कदाचित अशी शक्यता आपण अशी वर्तवू शकतो की तो भाग समुद्रातून व्होल्कॅनोज मुळे तयार झालेला असणार, असे जिओग्राफिकल पॉसिबिलिटी वी कॅन से, भौगोलिक शक्यता। नद्या माती वाहून नेतात। आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणखीन कशामुळे बदल होतात बघा, नद्या माती वाहून नेतात आणि खडक झिजवतात। म्हणजे खडक असलेले एखादं ठिकाण खूप वर्षाच्या नंतर त्या खडकाचा हळूहळू नद्या त्या खडकाला झिजवतात आणि खडक कमी होतो, आकाराने कमी होतो, दिसताना वेगळा दिसतो। वारे मोकळी रेती आणि धूळ वाहून येतात। कधी कधी तुम्ही ती वावटळ बघितली का? एखाद्या ठिकाणी जर वावटळ गेली असेल तर त्या ठिकाणचा सगळा धूळ ती स्वतःसोबत घेऊन जाते हवेने, म्हणजे तिथली माती उडून गेलेली आहे। कधी कधी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एखादा भाग हळूहळू वर येतो किंवा सावकाश खाली जातो, अशी शक्यता आहे। कधी कधी पृथ्वीच्या पृष्ठभागावर एखादा भाग हळूहळू वर येतो किंवा आता ते पृथ्वीच्या अंतर्गत जे काही भौगोलिक बदल होतात, आता नक्की कुठले बदल होतात त्यावरती अवलंबून आहे ते। आता तितक्या खोलात आपल्याला जायचं नाही, आपल्याला उतारा वाचायचे, मार्क घ्यायचा। आपला सध्याचा मोटो हे आहे, बरोबर। या गोष्टी बहुतेक वेळ चालूच असतात आणि अत्यंत संथपणे पृथ्वीचा पृष्ठभाग बदलतो। बघा, नदी आपल्यासोबत गाळ घेऊन जाते, वाळू घेऊन जाते, वारे वाहतात, तापमान आहे, पर्जन्यमान आहे, पाऊस आहे। या सगळ्या गोष्टीमुळं पृथ्वीवर हळूहळू पृथ्वीचा पृष्ठभाग बदलतो। पण कधी कधी जेव्हा भूकंप होतो, आता भूकंप झाल्यानंतर हा बदल खूप लवकर होतो, खूप लवकर बदल होतो। आता या उतार्यावरचे प्रश्न बघायचे आपल्याला। बघा, प्रश्न पहिला, समुद्री शिंपले जे एकेकाळी पाण्याखाली होते आता पर्वतावर सापडतात। यावरून असे दिसते की लोकांनी समुद्री शिंपले पर्वतावर नेले आहेत। लोकांना काही इंटरेस्ट नाही ना, समुद्री लोकांना काम आहेत त्यांची, ते कशाला नेतील ते शिंपले? जोरदार वाऱ्याने समुद्री शिंपले पर्वतावर नेलेले आहेत असंही शक्य नाही, कारण का समुद्र सपाटी आणि पर्वताची उंची म्हणजे खूप जास्त आहे। वाऱ्यानं शिंपले जाण्याची शक्यता आपण गृहीत धरता कामा नये। एकेकाळी हे पर्वत समुद्राखाली होते, ही शक्यता आपल्याला बरोबर वाटते। एकेकाळी ही पर्वत समुद्राखाली होते आणि व्होल्कॅनोजमुळे ते आता वर गेले आणि समुद्राच्या तळाशी असलेले शिंपले जे दगडाचे प्रकार आहेत ते सुद्धा आता त्यामुळेच आपल्याला आपल्या पर्वताच्या शिखरावर ते सापडतात। म्हणून सी हा पर्याय बरोबर आहे। आता दुसरा प्रश्न करू आपण, पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल कशामुळे होतात? पृथ्वीच्या पृष्ठभागावर कशामुळे, पृष्ठभाग म्हणजे सरफेस, कशामुळे बदल होतात? केवळ भूकंपाने होतात, पण फक्त भूकंपाने होतात का? नाही, केवळ समुद्राच्या पातळीमध्ये बदल होतात तेव्हाच नाही, केवळ नद्या आणि जोरदार वारे यांच्यामुळे, हा बघा, नद्या जोरदार वारे यांच्यामुळे होतात, समुद्राच्या पातळीमध्ये बदल झाला याच्यामुळे होतात, भूकंपाने होतात, अनेक गोष्टीचा परिणाम, 1 2 3 अनेक गोष्टीचा परिणाम, म्हणून चौथा ऑप्शन बरोबर आहे। बरोबर। चला दुसऱ्या प्रश्नांकडे बोलूयात आपण। पृथ्वीच्या पृष्ठभागातील, आता हे प्रोजेक्टर मध्ये थोडस प्रिंटिंग मिस्टिंगला प्रॉब्लेम असल्यामुळं मी वाचतोय, प आहे पण मी वाचतोय त्याला प्र, तुम्ही समजून घ्या त्याला, ओके। पूर्ण पॅसेज होईपर्यंत असंच वाचतोय मी।
that mistakes will be recurred in very soon. So up to that time we need to be adjusted. And तरी आपण मी तुम्हाला सांगतोय, पृथ्वीच्या पृष्ठभागातील बदल म्हणजे प्रत्येक पृष्ठभागातील बदल नेहमीच सावकाश होतात, नेहमीच आकस्मिक होतात. सर्वसाधारणपणे सावकाश पण कधी कधी आकस्मिक होतात. सर्वसाधारणपणे आकस्मिक पण कधी कधी सावकाश. आता हा खरा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. वा, असे प्रश्न असले पाहिजेत रे, विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस लागतो आणि ते लागणं गरजेचं पण आहे. बघा, हे पहिले दोन सावकाश बदल होतात पण कधी कधी आकस्मिक होतात. हे पहिले दोन नाही, कारण का हा हे पण होतं आणि हे पण होतं, त्यामुळे दोन्हीपैकी एक पर्याय लिहिता येत नाही. आता बघा, सर्वसाधारणपणे सावकाश होतात म्हणजे मुख्यतः जास्त करून जास्त वेळ सावकाश बदल होतात. पण कधी कधी भूकंप एखाद्या वेळी एक आकस्मिक म्हणजे कधी कधी रिअल कधी कधी भूकंप होतो. भूकंप रोज होतो का? सकाळी 8 वाजता भूकंप झाला, लगेच 12 वाजता भूकंप झाला, लगेच संध्याकाळी 3 वाजता झाला, नाही. पण सर्वसाधारणपणे आकस्मिक, सर्वसाधारणपणे म्हणजे जास्त वेळ मुख्यतः करून भूकंपानेच होतात का? असं आकस्मिक म्हणजे काय? क्विक, लवकर. मुख्यतः करून भूकंपाने होतात का मुख्यतः करून साधारणपणे सावकाशपणे होतात? सावकाशपणे मुख्य. म्हणून सी, भूकंप रोज होत नाहीये, म्हणून सर्वसाधारणपणे सावकाश होतात पण कधीतरीच भूकंप होतो. कधी कधी आकस्मिक. आकस्मिक म्हणजे भूकंपासारखे कमी वेळेत, अगदी लवकर, काही सेकंदात. हिमालयाच्या अनेक शिखरापाशी आपल्याला अशा प्रकारचे दगड आढळतात की जे समुद्राच्या तळाशी असलेल्या वस्तूचे बनतात. याचा अर्थ असा की हिमालय कधी काळी समुद्राच्या तळाशी होता. आपण अशाच प्रकारचा पहिला प्रश्न बघितला, त्यामुळे एक्सप्लेनेशन परत होणार नाही. बरोबर. प्रश्न क्रमांक 5 या उत्तराला सर्वाधिक योग्य शीर्षक. मी तुम्हाला सांगितलं, शीर्षक देताना उत्तराची मध्यवर्ती कल्पना शीर्षकामधून प्रतिबिंबित, इट हॅज टू बी रिफ्लेक्ट बाय द टायटल ऑफ पॅसेज what it has been. The central idea of passage has to be displayed from your title which you are going to give you. या उत्तराला अधिक शीर्षक. पृथ्वीच्या पृष्ठभागातले बदल फक्त पृष्ठभागातले आहेत का? नाही. सरफेसवरचे आहेत का? नाहीत. अंतर्भागातले सुद्धा आहेत. हिमालयातले बदल. आर वी टॉकिंग अबाउट ओनली द माउंटेन रेंजेस ऑफ हिमालय? नो, वी आर टॉकिंग अबाउट द चेंजेस which is happening at the surface, under the water, and means everywhere at the globe, everywhere on earth. भूकंप आकस्मिक बदल घडवतात. पृथ्वी हळूहळू बदलते. पूर्ण पृथ्वी बद्दल हा उत्तर आहे. म्हणून हे शीर्षक वुड बी अ योग्य शीर्षक ऑफ दिस पॅसेज. अशा पद्धतीने हा उतारा संपलेला आहे. सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. परत एकदा शिक्षक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.